नमस्कार. आज शुभांगी क्रिएशनमध्ये आपण बनवणार आहोत रवा केक. तर रवा केकमध्ये काय काय टाकायचं आहे काय ते तुम्हाला मी साहित्य दाखवते. अगदी बेकरीसारखाच रवा केक बनवायचा आहे, टुटी फ्रुटी वगैरे घालून. तर आता आपण साहित्य बघूया. चला, ही बघा, ही टुटी फ्रुटी आहे. ह्याची व्हिडिओ मी टाकलेली आहे यूट्यूबला. त्याच्यानंतर हे 1 वाटी रवा घेतला, हा मिक्सरला लावून घेतला, बारीक रवा, एकदम पीठ नाही पण एकदम बारीक करून घ्यायचा. त्याच्यानंतर ही पिठी साखर आहे, ही पाऊण वाटी घेतली, 1 वाटीला पाऊण वाटी. अर्धी वाटी आपलं तेल घेतलं आहे. त्याच्यानंतर अर्धी वाटी दही घेतली. आता दूध आपण ह्याच्या लागेल तसं टाकूया, पण मी अर्धी वाटी घेतलेली आहे. ही रव्याची अर्धी वाटी घेतली मोजून मी. त्याच्यानंतर थोडंसं दालचिनी पावडर घेतली. ही वेलची जायफळ पावडर आहे. त्याच्यानंतर मिल्क पावडर आहे आणि ही बेकिंग पावडर आहे आणि बेकिंग सोडा. तर आता बेकिंग पावडर बेकिंग सोडा नंतर टाकूया, पण पहिला तर रवा दही वगैरे ते मिक्स करूया पहिलं. आपण आता हे सगळं मिक्स करायचं आहे ना. तर आता 1 वाटी रवा, त्याच्यानंतर पिठी साखर आहे, पाऊण वाटी पिठी साखर घेतली. त्याच्यानंतर अर्धी वाटी दही आणि दूध घेतलंय. दूध लागेल तसं टाकायचं, एकदम नाही टाकायचं. नंतर आपण 15-20 मिनटं ठेवला ना की जाड पातळ बघायचा कसा वाटते तो, आणि मग तसं दूध टाकायचं. त्याच्यानंतर ही मिल्क पावडर पण टाकली, थोडी थोडी करून टाकूया आणि एकदम गुठळ्या नाही होऊन द्यायच्या, मिक्स करून घ्यायचं चांगलं. थोडी थोडी करून टाकते. थोडी थोडी करायची. चांगलं फेटून घ्यायचं असं. आणि त्याच्यानंतर आता तेल ओतूया. आणि बेकिंग पावडर बेकिंग सोडा हे अगदी आपण ठेवायच्या टायमाला मिक्स करताना. आता 15-20 मिनटं झाली आणि आपल्याला टीनमध्ये ओतायचं आहे ना, त्या टायमाला टाकूया. ही आहे दालचिनी पावडर थोडीशी. हे थोडंसं वेलची पावडर आहे. आता चला हे सगळं मिक्स करूया एकदम मस्त. हे बघा, हे असं मिश्रण आलंय, एवढं पातळ. आता हे 15-20 मिनटं ठेवूया. पण अर्ध्यामधलं एवढं दूध पण शिल्लक आहे, ते नंतर बघू, टाकायला लागलं तर टाकूया, नाही तर मग नाहीच टाकायचं. आता हे झाकून ठेवूया आपण, 20 मिनटं झाकून ठेवूया. आता आपलं बघा 15-20 मिनटं ठेवायचा होता, तर आपलं जास्तीच झालं, जवळजवळ अर्धा तास ठेवलं आपण. आणि आता हे बघा घट्ट झाले, म्हणजे आता दूध लागेल. आता हे आपलं मगाच ठेवलेलं अर्धं दूध, पण त्यांनी पण भागणार नाही, अजून थोडं ओतायला लागेल. बंद कर. आता एवढं दूध बास होईल त्याला. त्याच्यामध्ये टुटी फ्रुटी टाकून घेऊया, ती पण मिक्स करूया. आणि आता सगळ्यात शेवटी बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा. मस्त कलरची होईल छान. आता ही बेकिंग पावडर मिक्स करूया.
आणि आता बेकिंग सोडा पण टाकून घेऊया. हा बघा एवढा बेकिंग सोडा घेतला आणि बेकिंग पावडर बेकिंग सोडा हे आपण टायमातच टाकायचं. आणि आता मी ती गॅसवर कढई गरम केलेली आहे म्हणजे ठेवलेली आहे. आता हे डायरेक्ट त्याच्यात नेऊन ठेवायचं. आता हा केक टीन आहे तो माझ्याकडे होता तर त्याला मी तेल लावून घेतलं. तेल लावलं आणि वरती बटर पेपर लावून घेतला. तुमच्याकडे नसेल केक टीन तर नुसतं असं टोपात वगैरे ठेवलं ना तरी पण चालेल. केक टीन हलवायचा थोडा ठोकायचा खाली. आता हे टाकायचं आणि मग याच्यात असं हलवायचं जरा म्हणजे खाली फिट्ट बसते ते. आता वरून थोडीशी तुटी फुटी टाकूया आपण. आणि आता बघा हे जवळजवळ अर्ध्यापेक्षा थोडंसं जास्ती भरलं आहे. आता पूर्ण वरती फुगून येईल तर नंतर. चला आता ठेवूया. आता ही कढई फुल गरम झाली. आता याच्यावर केक ठेवूया. चला केक टीन याच्यावर ठेवायचा आणि वरती झाकण लावायचं आणि झाकण ठेवायचं. आणि आता 35 मिनिटांनीच बघू आपण. हे बघा हे वडीचा आळू आळूवडी बनवतो ना ते आळू आहे. ते पाणी असल्यामुळे आता एप्रिलमध्ये पण मस्त आहे. त्या पपईला ना फांगडे फुटलेत. खाली पण पपई आहेत आणि वरती पण आहे बघा. आणि ह्याला बुडातूनच फांगडे फुटले ते बघा. तर एका फांगड्याला आलेत 3 फांगडे फुटलेत आणि तो चौथा पपई. आणि तिकडे पण एक मेल आहे म्हणजे 4 फुटलेले आणि एक वरती पानं सुकलीत. पपई एकाला आलंय आणि दुसऱ्याला फुलं आली. इकडे फुलं यायला सुरुवात झालेली आहे. तुमच्याकडे असं आहे का पपई 4 फांगडे फुटलेला 4 फांद्या म्हणजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. आता आपली 30 मिनिटात झालीत पण 35 मिनिटाच्या अगोदर मी 30 मिनिटांनीच का काढते तर माझी कढई पण भरपूर तापलेली आणि गॅस पण फास्ट होता. आता मी कमी केला आणि आता बघूया. आणि 30 मिनिटांनी पण केक झालाय. बाजूनी कडा काळ्या दिसतात ते बघा. आता हे काडी घालून बघूया. हे बघा केक झालाय. काही बोटाला लागत नाही म्हणजे केक झालाय. आता हा उतरूया आपण आणि थंड करायला ठेवूया थोडा वेळ. आता हा केक आहे ना हा प्लेटमध्ये काढूया. मगाशी बघा अर्धा होता ना आता अर्ध्यापेक्षा बघा वरती आलाय. ह्याच्या टीनच्या वरती आलाय. आता आपण काढून घेऊया. आता आपण हा कापून घेऊया. आपला ना विदाऊट मैद्याचा केक झाला तयार. मस्त मस्त एकदम मस्त. हे बघ काय फुलला आहे तो एकदम आहे ना आणि एकदम सॉफ्ट पण झालाय. एकदम फुललाय. रवा पण असा बारीक होता ना छान झाला बघा मस्त.